भीमा मल्टीस्टेट सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या संस्थेची 50वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सदर सभेच्या वेळी ऑनलाईन पद्धतीने सभासदांनी सहभाग नोंदवला व सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. त्यावेळी कारखान्याचे संचालक सुनील चव्हाण यांनी प्रथम श्रद्धांजलीचा ठराव मांडला. त्यात सर्व सभासदांनी श्रद्धांजली वाहिली व कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक श्री शेख केएम यांनी सन 2024-25 वर्षाचा आर्थिक ताळेबंद पत्रके व सर्व विषयांचे पालन केले, त्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर कारखान्याचे चेअरमन माननीय श्री विश्वराज धनंजय महाडिक यांनी अहवाल सालात कारखान्यास आलेल्या अडचणी व त्यावर मात करून कारखान्याचा गळीत हंगाम सन 2024-25 पार केला व पुढील हंगाम सन 2025-26 शासनाची मान्यता मिळताच चालू करणार असल्याचे जाहीर केले. त्यासाठी आवश्यक ती तोडणी वाहतूक यंत्रणा भरली असून मशनरीचे काम प्रगतीपथावर असून कारखाना 7 ते 8 लाख मेट्रिक टन ऊस गळीत करणार असल्याचे, तसेच आपले कारखान्यास इथेनॉल व 200 KLPD डिस्टिलरी प्रकल्प उभा करण्याकरिता शासनाची मान्यता मिळाली असून तो लवकरात लवकर उभा करणार आहे, असे सांगितले. त्यानंतर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा खासदार धनंजय महाडिक यांनी कारखाना आर्थिक अडचणीत येऊन बँक खाती NPA मध्ये गेलेली असून तरी सुद्धा स्वतः भांडवल गुंतवून कारखान्यास काही कमी पडू देणार नाही व शेतकऱ्यांनी कामगारांना गळीत हंगाम सन 2025-26 मध्ये अडचण येऊ देणार नाही व सीझन 2024-25 मध्ये गळीतास आलेल्या ऊसाचे बिल शेतकऱ्यांना ₹2800 प्रमाणे दिलेले आहे. तरी सुद्धा कारखाना अडचणीत असताना ऊस उत्पादक सभासदांनी कारखान्यास ऊस पुरवठा केला व बिल देण्यास उशीर झाला म्हणून काटा पेमेंटने गळीतास आलेला ऊस वगळून कारखान्यास सुरुवातीस आलेल्या ऊसास वाढीव ₹50 प्रति मेट्रिक टन व ज्यांचे ₹2800 प्रमाणे बिल देण्याचे राहिले होते अशा शेतकऱ्यांना ₹100 प्रति मेट्रिक टन याप्रमाणे बिल देण्याचे जाहीर केले. कामगारांचा पगार थकीत आहे, त्यामुळे कारखाना आर्थिक अडचणीत असला तरी कोणत्याही कर्मचाऱ्याचा एकही रुपया बिल देणे थांबवणार नाही. तरी जे कर्मचारी कारखान्याविषयी आंदोलन व टीका टिप्पणी करतात ते थांबवण्यात येते. सर्वांचे पैसे देणार आहे. सध्या कारखान्याचा ऊस गळीता करता प्रति मेट्रिक टन ₹4200-4500 पर्यंत खर्च येतो व साखरेचा दर ₹3400 पर्यंत आहे. या तफावतीमुळे पगार देणे थकले असले तरी गेला सीझन सन 2024-25 मध्ये कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार येत्या आठवड्याभरात देण्याचे जाहीर केले. तसेच कारखान्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केले. तसेच काही सभासदांनी कारखाने मल्टीस्टेट का केला याची विचारणा केली. त्यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचे कारण सांगताना आपल्या कारखान्यात शेजारील राज्यातून गेली 2 ते 3 वर्षे ऊस गळीतास येत असून त्यांना सभासद करणे गरजेचे आहे व मल्टीस्टेटमुळे केंद्र शासनाच्या योजना राबवणे सोयीचे होण्याकरिता तो मल्टीस्टेट केला आहे. तो सूर्य चंद्र असेपर्यंत सहकारीच राहणार आहे, खाजगी होणार नाही. तसेच सध्या असलेल्या 22,000 सभासदांपैकी एकाही सभासदाचे सभासदत्व रद्द केले जाणार नाही याची ग्वाही दिली. त्यापुढे बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले की सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असल्यामुळे सहकारी साखर कारखान्याची कर्जमाफी करावी व साखरेची MSP ₹31 वरून ₹40 प्रति किलो केंद्र शासनाने करावी असा ठराव मांडण्यात आला. त्यात सभासदांनी मान्यता दिली व सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांकरिता जीवनावश्यक वस्तूंचे किट बनवून स्वनिधीतून 50 लाखापर्यंत मदत करण्याचे जाहीर केले व अतिवृष्टीमुळे आजची सभा ऑनलाईन घ्यावी लागली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. शेवटी संचालक श्री तात्यासाहेब नागटिळक यांनी आभार मानून सभेचे कामकाज संपल्याचे जाहीर केले. सदर सभेचे सूत्रसंचालन श्री भाऊसाहेब जगताप यांनी केले. आज सुस्ते गावामध्ये आम्ही भीमा सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा हे ऑनलाईन बघितली. ऑनलाईन सभेमध्ये आम्ही जॉईन झालो. या सभेमधील जे कारखान्याचा पाठीमागील विषय जे असतील ते आम्ही ऐकले. बरं वाटलं. सभासदांचा दर असेल, दिलेले पैसे दिलेले आहेत, जे अजून काय साहेबांनी बऱ्याच गोष्टीचे माहिती दिली आम्हाला. चेअरमन साहेबांनी पण माहिती दिली, खासदार साहेबांनी पण माहिती दिली. भीमा कारखाना या भागामध्ये
भीमा कारखाना हा खाजगी होणार असं ऐकायला भेटत होतं. विरोधकाकडून या खाजगी केला असं माहिती ऐकायला मिळत होती. पण या सभेमध्ये आज आम्हाला ऐकायला मिळालं की हा कारखाना खाजगी नसून मल्टीस्टेट केला. मल्टीस्टेट म्हणजे याचा अर्थ की बाहेरच्या कार्यक्षेत्राचे बाहेरतील सभासद आणि बाहेरील ऊस आणण्यासाठी हा कारखाना मल्टीस्टेट केलेला आहे. कारण आपल्या कारखान्याला कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही. भविष्यात सगळ्या सभासदांसाठी हा कारखाना आहे. त्यामुळं कुणीही या विषयी गैरसमज करून घेऊ नये ही माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळं उत्साहात ही सभा पार पडली, आम्हाला बघायला मिळलं. आज सुस्ते गावामध्ये हे आनंदी वातावरण आहे. सर्व सभासदांनी ही सभा जॉईन होऊन पाहिली. त्याबद्दल आज आनंद वाटला आणि साहेबांनी चांगला निर्णय घेतलेला आहे. त्याला आमचं सुस्ते गावच्या वतीनं सर्व सभासदांच्या वतीने त्या गोष्टीला समर्थन असेल. मल्टीस्टेट झाल्यामुळं विरोधकांचं ह्याबद्दल काय, विरोधकांना काय सांगाल? मल्टीस्टेट झालं त्याबद्दल आज विरोधकांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मल्टीस्टेट म्हणजे हा विषय हा मल्टीस्टेट म्हणजे हा कारखाना काय खाजगी केलेला नाही. मल्टीस्टेट म्हणजे बहुराज्य म्हणजे बाहेरच्या राज्यातील सभासद किंवा ऊस आणणं हा विषय घेतलेला आहे. मल्टीस्टेट म्हणजे खाजगी नाही. हे मला जे कारखान्याच्या बाबतीत जे विरोध करत आहेत किंवा त्यांचं मत आहे, गैरसमज आहे, त्यांनी ते दुरुस्त करून घ्यावं ही सभासदाच्या वतीनं आणि माझे सुस्ते. आज वार्षिक सर्वसाधारण सभा 50वी पार पडली ऑनलाईन. या सभेमध्ये साहेबांचे निर्णय घेतलेले आहेत ते सर्व निर्णय कौतुकास्पद आणि चांगले निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे सभासदात आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. आणि जो साहेबांनी 2800 रुपये दर जाहीर केला होता त्यात 50 रुपये वाढ केलेली आहे. त्या वाढ केल्यामुळे भीमा सहकारी साखर कारखाना हा सुद्धा बाकीच्या कारखान्याच्या स्पर्धेच्या युगात टिकून आहे असं दिसत आहे. भीमा कारखान्याने 2800 रुपये दर जाहीर केला होता. त्याच्यामध्ये 50 रुपयाची वाढ केली आहे. त्यामुळे येणारी दिवाळी ही सभासदांची गोड होणार आहे. साहेबांचा